गडब येथील जुगमाता मंदिर परिसरातील सांडपाणी पाईपलाईनवरून ग्रामस्थ आक्रमक. कारवाई दरम्यान सरपंच मानसी पाटील यांच्यावर हात उगारल्याचा आरोप. पेण तालुक्यातील काराव ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील गडब येथील पुरातन जुगमाता मंदिराजवळील ओढ्यात आरडी कॉम्प्लेक्सचे सांडपाणी सोडले जात असल्याच्या आरोपावरून खार जांभेळा येथील ग्रामस्थ सोमवारी आक्रमक झाले. ग्रामस्थांनी सरपंच मानसी मंगेश पाटील व ग्रामपंचायत सदस्यांच्या उपस्थितीत जेसीबीच्या सहाय्याने सांडपाणी वाहून नेणारी पाईपलाईन उखडून काढली. या कारवाईवेळी आरडी कॉम्प्लेक्समधील रहिवाशांनी विरोध केला, मात्र घटनास्थळी उपस्थित पोलिसांनी हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात ठेवली. पोलिसांच्या उपस्थितीत पाईपलाईन हटविण्यात आली. दरम्यान या गोंधळात सरपंच मानसी मंगेश पाटील यांच्यावर हात उचलून मारहाण करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी सरपंचांनी वडखळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे. जुगमाता मंदिर परिसरातील ओढ्यात शौचालयाचे सांडपाणी सोडले जात असल्याने ग्रामस्थांनी यापूर्वीही प्रशासनाकडे तक्रारी केल्या होत्या. याबाबत प्रांत अधिकारी आणि गटविकास अधिकाऱ्यांसोबत बैठक घेण्यात आली होती. पाईपलाईन हटविण्याबाबत निर्णय घेण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र पुढील बैठक न झाल्याने आणि कारवाई न झाल्याने ग्रामस्थांनी स्वतःहून ही कारवाई केल्याचे सरपंच मानसी पाटील यांनी सांगितले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य दिनेश म्हात्रे, भाग्यश्री कडू, सीता पाटील, मुक्ता वाघमारे, मनोहर पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. घटनास्थळी पोलीस निरीक्षक संतोष जाधव यांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न केले. सरपंचांच्या तक्रारीनंतर पोलिसांकडून संबंधित प्रकरणाचा तपास सुरू आहे. मानसी मंगेश पाटील, मी सरपंच या गावची. आज आपण ती जी आरडी कॉम्प्लेक्सची लाईन काढत होतो, तर ती म्हणजे व्यवस्थित पार पडत होती काढण्यासाठी. तर मी कोणाच्या लागावं म्हणून आम्ही बाजूला एका साईडला उभी होतो. त्याच्यात आमचं काय म्हणजे मध्ये मध्ये गेलो नाही किंवा काहीच नाही. तर त्या महिला आल्या आणि त्यांनी माझ्या कानफाटात मारले डायरेक्ट. माझा काय लक्ष नव्हता, पण तिथे आपले महिला पोलीस अधिकारी उपस्थित होते. त्यांनी पण सांगावं की काय झालं ते. बघा, आमच्याकडे मी शॉर्टकट म्हणजे ग्रामसभेचा पण ठराव आहे आमच्याकडे, प्लस बीडीओ सरांचा पण ठराव आहे, प्लस आमच्याकडे प्रांत साहेबांचा पण ठराव आहे. आणि एवढी गोष्ट असताना पण सुद्धा ज्या ज्या वेळेला आम्ही लाईन काढतो त्या वेळेला त्यांचे पोलीस निरीक्षक येतात आणि सांगतात की तुम्ही कायद्याने चला. तर ठीक आहे, कायद्याने चला. मला आम्ही कायद्याचे गेलो. आम्ही SP मॅडमकडे पण पत्र दिलेला होता की जेणेकरून पोलीस प्रोटेक्शन मिळावा. तर SP मॅडमकडे आम्ही जाताना आमची 4ची अपॉइंटमेंट होती. 4ची अपॉइंटमेंट आम्हाला 1.25 तास तिथे आम्हाला लखनौला गेलं. तिथं आमची कोणची दखल गेलेली नाही आहे. म्हणून मग नंतर आम्ही साहेबांची पण मीटिंग केली की जेणेकरून आम्हाला पोलीस प्रोटेक्शन मिळावं. तर साहेब काय बोलले, सध्या पोलीस प्रोटेक्शन मिळू शकत नाही का, तर आम्ही रायगडला आहोत. तर मग साहेब बोल रायगड चांगली गोष्ट आहे, पण तिथे काही गदोरक करू नका. प्लस आरोग्य कर्मचारी येऊन जे बघून गेले त्याही पण आम्हाला लेटर दिला की ऑलरेडी हे चुकीचं आहे, की हे शरीरासाठी हानिकारक आहे. प्लस बांधकाम सभापती पण येऊन गेले, बीडीओ सुद्धा येऊन गेले. एवढी लोक येऊन एवढे लोकांनी जर सुद्धा आम्हाला न्याय दिला असेल तर हे पोलीस प्रशासन इथे काय करते आणि आमच्या अन्याय काय करतो. आणि दुसरी गोष्ट सर्वात महत्वाचा पर्सन म्हणजे आमचा सरपंच. जर सरपंचाचं जर कुठली येऊन जर बाई कानफाडा मारते त्याच्या मारे आमच्या मारली, तर आम्ही एकच रिक्वेस्ट करतो की तिच्यावर कठोर कारवाई झाले पाहिजे, तिच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे. आणि जर तिच्यावर गुन्हा दाखल झाला नाही तर मोठं आंदोलन आम्ही पोलीस स्टेशन मध्ये ग्रामस्थ आंदोलन करू. सरपंचाचे कानफाड म्हणजे आमचे कानफाड आहे. ती सदस्य भाग्यश्री राजेंद्र कडू, आम्ही ही गटर लाईन काढत असताना सरपंच मॅडम तिथे उभ्या असताना त्या महिला येऊन त्यांच्या कानाखाली मारतात. जर एवढ्या लोकांसमोर ती महिला त्यांना मारू शकते, तर त्या एकट्या असताना त्यांना कोण काहीही करू शकते. आम्हाला त्याची भीती आहे, त्याच्यामुळे पोलिसांनी त्याची दखल घेतली पाहिजे. आज इथे आरडी कॉम्प्लेक्स सांडपाणी काढण्याचा मार्ग चालवतात. त्याच्या अगोदर हे काढू नये म्हणून आम्ही सर्वतोपरी प्रयत्न केले, सामंजस्याचं धोरण स्वीकारलं. पण इथे ग्रामस्थ आहेत, आमचे ग्रामस्थ आहेत, त्यांच्या धार्मिक भावना दुखायला गेल्या. आणि इकडे जो ओढा आहे त्या ओढ्यामध्ये अतिशय घाण आणि गलिच्छ पाणी जात आहे, संडासाचं पाणी जात आहे. ते जाऊ नये म्हणून ग्रामस्थांनी उठाव केला आणि त्यासाठी ग्रामपंचायत त्यांच्या सोबत आहे. आणि ग्रामपंचायतनी सदर जेसीबी आणि माणसांनी सांडपाण्याचा मार्ग काढायचा प्रयत्न केला. त्याच्यानंतर आम्ही पोलीस प्रोटेक्शन मागितलं, तेव्हा आम्हाला दिलं नाही. पण त्याच्यानंतर आता ते सगळे पोलीस तयार झाले आणि पोलीस त्यांच्या बाजूने आहेत. सगळे पोलीस आज इथे आमच्या सरपंचाच्या कानाखाली मारले त्या बाईने येऊन. मग हे कितपत योग्य आहे? आज हा लोकशाहीचा धिक्कार आहे, आज पोलिसांचा निषेध आहे. कारण इथे सगळ्यांसमोर आज सरपंच मॅडम ही लोकांच्या सोबत असताना जर अशा प्रकारची कानाखाली खायला लागते आमच्यासारख्या सरपंचांना, आमच्यासारख्या सदस्यांना, तर मग हा हे कितपत योग्य आहे? आणि पोलिसांनी दुटप्पी भूमिका घेतलेली आहे, पोलिसांनी वेळ काढूपणाची भूमिका घेतलेली आहे. वादळवारा लाईव्हसाठी किरण बांधणकर, पेण. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन.